तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारू हा सर चारुलताला भुवनेश्वरीबद्दल सगळं काही सांगत असतात आणि मग त्यानंतर अक्षरा त्यांच्या आयुष्यात कशी आली, ती भुवनेश्वरी समोर ठामपणे उभी कशी राहिली हे ते सांगू लागतात. ते चारुलताला म्हणत असतात की भुवनेश्वरीने आपल्या अधिपतीला शिकू दिलं नाही, मला आजारी पाडलं. मात्र त्यानंतर अक्षरा अधिपतीच्या आयुष्यात आली. तिला बघता क्षणी अधिपती तिच्या प्रेमात पडला. त्या दोघांचं लग्न झालं आणि अक्षरा अगदी लक्ष्मीच्या पावलाने या घरात आली. तिनेच मला आजारपणातून बाहेर काढलं, मला चालायला बोलायला शिकवलं. तिने अधिपतीला सुद्धा शिक्षणाची गोडी लावली. तिच्यामुळे अधिपतीने आता पुन्हा शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आणि इतकंच नाही तर तुझी इच्छा होती ना की अधिपतीने गाणं शिकावं, म्हणून अक्षराने थोडे दिवस का होईना पण त्याला गाणं शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं काही चारुलता अतिशय शांतपणे ऐकत असते. तर चारू हा सर तिला घडलेला प्रत्येक प्रसंग सांगत असतात. तर दुसरीकडे विद्याताई अक्षराला म्हणत असतात की अगं हे काय बोलतेस तू, नक्की कोण परत आलंय. आणि त्यावर अक्षरा सांगते की अगं आई, अधिपतींची खरी आई म्हणजे चारुलता मॅडम परत आल्यात. आणि ते ऐकून विद्याला तर मोठा धक्काच बसतो. ती म्हणते की अगं अक्षू, तू हे काय बोलतेस, तुला तरी कळतंय का. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो आई, खरंच चारुलता मॅडम परत आल्यात. तर आई म्हणत असते पण हे कसं घडलं, प्लीज मला सांग. आणि मग अक्षरा त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगायला सुरुवात करते. दुसरीकडे ओंकार आणि अधिपती अजूनही फॅक्टरीमध्येच असतात. उशिरापर्यंत काम सुरू असतं आणि मग त्यानंतर सगळं काम पूर्ण होतं. अधिपती ओंकारला विचारतो की आता काही राहिलं नाही आहे ना. त्यावर ओंकार म्हणतो की नाही रे भावा, सगळं काम पूर्ण झाले, आता तू जा घरी, मी तुला डिस्टर्ब नाही करणार. आणि ते ऐकून अधिपती पटकन घरी जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे दुर्गी खूप रडत असते तर चंची तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. तर दुर्गी म्हणत असते की आत्तापर्यंत ताई या घरात होती म्हणून आपल्याला काडी इतकी तरी किंमत होती, पण आता ती सुद्धा राहिली नाही. आता ही मोठ्या मालकांची बायको आली आहे, ती कधी आपल्याला या घराबाहेर काढेल काही सांगता येत नाही. मागाशी ती माझ्यासोबत कशी बोलली बघितलं ना तू. त्यावर चंची म्हणते की हो मम्मी, पण काही करून आपल्याला या घरात राहावंच लागेल आणि त्यासाठी आपल्याला त्या बाईसोबत जुळवून घ्यावं लागेल, कारण त्यातच आपला फायदा आहे. मात्र दुर्गी म्हणत असते की आपण कसं जुळवून घ्यायचं तिच्यासोबत, आपण तर तिच्या रक्ताच्या नात्याचे सुद्धा नाही, मग ती आपल्याला कशाला सांभाळील. मात्र चंची म्हणत असते की नाही मम्मी, आपण काहीतरी करायलाच हवं, आपला फायदा बघायला हवं आणि काही करून या घरात टिकायलाच हवं. आणि त्यासाठी मग दुर्गीसुद्धा होकार देते. तर दुसरीकडे चारू हा सर आणि चारुलता बोलत असतात. चारू हा सर तिला आत्तापर्यंत घडलेला प्रत्येक प्रसंग सांगत असतात. आणि तितक्यात अक्षरा त्या दोघांसाठी चहा नाश्ता घेऊन येते. ती म्हणत असते की तुम्ही दोघेजण शांतपणे बसा आणि चहा नाश्ता करून घ्या. आणि त्यावेळी चारुलता तिला म्हणते की तू यांना तर बाबा म्हणतेस, मग मला मॅडम का म्हणतेस, मला सुद्धा आईच म्हण. आणि ते ऐकून अक्षराला खूप आनंद होतो आणि ती चारुलताला आई म्हणायला सुरुवात करते. त्यानंतर चारुलता तिच्यातील निम्मा चहा अक्षराला देते आणि स्वतः बशीने चहा पिऊ लागते. आणि ते बघून अक्षराला एकदम भुवनेश्वरीचीच आठवण येते. ती चारुलताकडेच एकटक बघत असते. तर चारुलता चारुहास सरांसमोर अक्षराचं खूप कौतुक करत असते. तर चारुहास सरसुद्धा तिला अक्षराबद्दल सगळं काही सांगत असतात, म्हणत असतात की आपली ही सूनबाई शिक्षिका आहे आणि ती फक्त साधीसुधी शिक्षिका नाही तर शिक्षणाचा ध्यास असणारी शिक्षिका आहे. आणि ते ऐकून चारुलता तर खूपच खुश होते. ती म्हणते की आम्ही दोघींनी खरंच खूप गप्पा मारल्यात, अक्षराच्या आणि माझ्या आवडीनिवडी खूप जुळत आहेत. तिलासुद्धा माझ्याप्रमाणे शिक्षणाची, साहित्याची, गायनाची आवड आहे. आणि हे सगळं काही ऐकून अक्षराला खूप आनंद होतो. तर चारुहास सर मध्येच भुवनेश्वरीचा विषय काढतात आणि त्यामुळे अक्षरा घाबरते. पण चारुहास सर म्हणतात की काळजी करू नको, मी चारूला भुवनेश्वरीबद्दल सगळं काही सांगितलंय. आणि ते ऐकून अक्षराच्या जीवात जीव येतो. आणि मग त्यानंतर ती त्या दोघांना म्हणते की तुम्ही आता पटकन नाश्ता करून घ्या आणि खाली या, तोपर्यंत अधिपती येतीलच. आणि मग ती पटकन खाली जाते. तर चारुलता अक्षराचं भरभरून कौतुक करत असते. तर चारुहास सर हसतच म्हणत असतात की तुझा लेकच तिला या घरात घेऊन आला आहे, खरंच खूप गुणाची पोरगी आहे. पण भुवनेश्वरीने तिलासुद्धा खूप त्रास दिलाय, पण ही काही मागे हटली नाही, ती भुवनेश्वरी समोर ठामपणे उभी राहिली. तर दुसरीकडे
अक्षराची आई अजूनही शॉकमध्येच असते. तितक्यात अक्षराचे बाबा त्या ठिकाणी येतात. ते विचारतात की अगं काय झालं, तुला अक्षराचा कॉल आला होता ना? आणि त्यावर त्या सांगू लागतात की हो, आणि तिने जे काही सांगितले ना ते ऐकून तर मला धक्काच बसलाय. तर बाबा विचारत असतात पण नेमकं काय झालंय, भुवनेश्वरी मॅडम परत आल्या नाहीत का? आणि त्यावर आई सांगू लागते की त्या तर नाही परत आल्या, मात्र अधिपतींची खरी आई चारुलता मॅडम परत आल्यात. आणि ते ऐकून बाबांना देखील आश्चर्य वाटते. ते म्हणत असतात की एवढ्या वर्षानंतर त्या परत कशा काय आल्या? आणि ही गोष्ट ऐकून तर मला शॉक बसलाय, तर तिकडे काय अवस्था असेल? आणि मग त्यानंतर अक्षराची आई त्या कशा घरी परत आल्या हे सगळं काही त्यांना सांगू लागते. दुसरीकडे अक्षरा देवीसमोर उभी असते. चारुलता घरात परत आल्यामुळे ती देवीचे मनापासून आभार मानते आणि आता या घरातील शांतता, सुख, शांती असंच टिकवून राहू दे म्हणून देवीला प्रार्थना करते. तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो. अक्षरा पटकन त्याच्यासाठी पाणी घेऊन येते आणि त्याला सांगते की तुम्ही शांत राहा, मी तुम्हाला सगळं काही सांगते. दुसरीकडे चारुहास आणि चारुलता बोलत असतात. ते म्हणत असतात की मी तुला दिलेलं एकही वचन पूर्ण करू शकलो नाही, मला माफ कर. पण चारुलता म्हणत असते की काही हरकत नाही, आता मी आले आहे ना, मग सगळं काही ठीक होईल. पण बरं झालं तुम्ही हे सगळं मला सांगितलं, कारण जर तुम्ही मला हे सगळं सांगितलं नसतं ना तर मी चुकीचं पाऊल टाकलं असतं. आता मला कळेल की पुढे काय करायचं आहे ते. आणि ते ऐकून चारुहास सरही खुश होतात आणि मग त्यानंतर ते दोघेजण अधिपतीला भेटायला खाली जाण्यासाठी निघतात. तर इकडे अधिपती अक्षराला काय झालं हे पुन्हा पुन्हा विचारत असतो. तर अक्षरा त्याला सांगते की मी तुम्हाला सगळं काही सांगते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी येतात. ते देखील अधिपतीला म्हणत असतात की आता तुला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे, सगळं काही ठीक होणार आहे. पण त्यांना समोर बघून अधिपती तर खूपच चिडकणी म्हणू लागतो की तुम्ही तर मला काही सांगूच नका, मला तुमच्याशी बोलण्याची सुद्धा इच्छा नाही आहे. तुम्ही मला फिरायला पाठवलं आणि माझ्या आईसाहेबांना घरातून बाहेर काढलं. खरं तर इथे मास्तरीनबाई आहेत म्हणून मी गप्प आहे, नाहीतर मी तुमचं काय केलं असताना माझं मलाही माहीत नाही. आणि त्याचं असं बोलणं ऐकून चारुहास सरांना वाईट वाटतं. पण अक्षरा त्याला समजावत असते की अधिपती प्लीज असं बोलू नका, ते वडील आहेत तुमचे. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असताना चारुलता त्या ठिकाणी येते आणि ती अधिपतीला हाक मारते. आणि ओळखीचा आवाज आल्यामुळे अधिपती पाठीमागे वळून बघतो. त्याला असं वाटतं की समोर भुवनेश्वरीच आहे, त्यामुळे तो खूपच खुश होतो. त्याचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा झालेला असतो. तर अधिपतीला बघून चारुलतासुद्धा खूप खुश होते. नकळतपणे तिचे डोळे भरून येतात आणि ती अधिपतीजवळ जाते. ते दोघेही आनंदाने एकमेकांना बघत असतात आणि त्यांच्या या भेटीमुळे अक्षरा आणि चारुहास सरसुद्धा खूप खुश होतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.